नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्यात होणार 50,000 पदांची मेगा भरती। ही एक नवीन जाहिरात निघून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आजच्या या चॅनलच्या माध्यमातून नवीन जाहिरात आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याचं जे ऑफिशियल जे जाहिरात आहे जे प्रसिद्ध झालेली आहे ते आपण बघूया। तुम्ही यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राज्यात 9 वर्षात 50,000 पदांची मेगा भरती। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल। त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी-फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल। आता मागील भरतीतील प्रविष्ट पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले आहे, असं अप्पर पोलीस महासंचालक यांचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही, हे जे 50,000 पदांची जी भरती आहे ते MPSC सहपोलीस, त्याचबरोबर शिक्षक, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभागाचे नियोजन यामध्ये इथं केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही बघू शकता, हे सकाळी या पेपरमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही, राज्यात शासकीय विभागांमध्ये विशेषतः 42 विभागांमध्ये सध्या स्थितीत 2.5 लाखाहून अधिक पदे, इथे बघू शकता 2.5 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत। शासनाचे कामकाज गतिमान व्हावे, वैयक्तिक लाभार्थीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, ह्या हेतूने दरवर्षी 50,000 पदांच्या मेगा भरतीचे नियोजन, इथे बघू शकता 50,000 पदांच्या मेगा भरतीचे नियोजन नवीन महायुतीने केले आहे। प्रत्येक विभागामधील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुरी आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी केले। त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राज्यात सरकारने काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे। त्या अंतर्गत दरवर्षी 10 लाख सुरक्षित तरुणींना विविध शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये 6 महिन्यांचे प्रशिक्षण देता येणार आहे। त्यासाठी 6 ते 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जात आहे। सद्यस्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या 6 लाख अर्जांपैकी 75% तरुणांनी शासकीय विभागांमध्येच प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे। त्यातून शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याची बाब आहे समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागातील रिक्त पदे पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहे। दुसरीकडे यापूर्वी 30,000 शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन झाले होते, पण त्यातील 21,000 पदांची भरती झाली आहे। अजून 9,000 पदे रिक्त असून तेही 70% प्रमाणात आहे। उर्वरित 30% म्हणजे अजूनही शाळांमध्ये 50,000वर शिक्षण कमीच आहेत, त्याची भरतीचे नियोजन सुरू आहे। कृषी, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, उद्योग, मराठी राजभाषा विभाग, गृह, शालेय शिक्षण, महसूल या विभागाचे पदे यामध्ये देखील पुढच्या 5 वर्षात भरल्या जाणार आहे। त्याबरोबर तुम्ही इथे बघू शकता, इथे भरतीचे संभाव्य नियोजन इथे जे विद्यार्थी मित्रांनो केले आहे। गृह, इथं पोलिसांचे जे आहे ते 7,000 प्लस इथं फॉर्म इथे निघणार आहेत। त्याचबरोबर शिक्षकचे 10,000, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 10,000, MPSC तर्फे भरती 10,000 आणि पशुसंवर्धन व अन्य विभागामध्ये 13,000। अशा प्रकारे ही 50,000वर भरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ही नवीन अपडेट होती आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी सुद्धा आहे। लवकरात लवकर पोलीसमध्ये तुम्हाला लवकरात लवकर भरती पाहायला भेटणार। तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। नवीन व्हिडिओ आवड असल्यास व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।